हिंदीच्या निर्णयाच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलैला मुंबईमध्ये एकत्र मोर्चा काढतील आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। हिंदीच्या मुद्द्यावरती मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले। तर चर्चेमधून चांगला मार्ग निघू शकतो असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवार यांच्या या वक्तव्यावरती सचिन अहिर आणि संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। आज आमची कॅबिनेट असते, आज प्रेस असते, आज चहापानाचा कार्यक्रम असतो। दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचायचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू। मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि 5वी पासून हिंदी सुरू करावं। कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं। अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे। मला असं वाटतं कोण दोन लोक एकत्र येतात याच्यापेक्षा मराठी माणूस आज संपूर्ण महाराष्ट्रात या हिंदी सक्ती विरोधात एकवटलाय हे जास्ती महत्त्वाचं। खडबडून त्यांना जाग आली आहे हे दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही आणि मोर्चा मागे घ्यायचा नाही घ्यायचा सर्वस्वी निर्णय हा राजसाहेब आणि इतर मंडळी करतील, तो काय माझा विषय नाही आहे। पण याच्या आधी सुद्धा सरकारने फसवलेलं आहे। एक त्यांनी सांगितलं की सक्ती आम्ही मागे घेतोय आणि GR काढताना वेगळा GR काढला, त्यामुळे जोपर्यंत खरा GR येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही। चला, किमान एक गोष्ट तरी त्यांनी मान्य केली की जे आम्ही मांडलेला मुद्दा हा रास्त होता आणि आपण बघत असाल की निवळ आम्ही नाही तर मराठीवरती प्रेम करणाऱ्या अनेक वेगवेगळे पक्षातली लोकांची पण ही भूमिका आहे। दादा आपल्या स्वभावाप्रमाणे परखटपणे बोललेले आहेत आणि मला असं वाटतं याचं स्वागत करायला काही हरकत नाही।